जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या मराठा कॅटेगरीसाठी सुरू झालेल्या स्कॉलरशिप योजनेची माहिती घेणार आहोत। मागच्या वर्षी 2023-24 पासून या योजनेला सुरुवात झालेली आहे। स्कॉलरशिपसाठीच्या सगळ्या कंडिशन्स इथे दिल्या आहेत, त्यापैकी ठराविक कंडिशन्स आपण बघू। स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे पारदर्शकतेची अपेक्षा केली जाऊ शकते। मास्टरसाठी 50 तर PhD साठी 25 जागा आहेत। स्कॉलरशिपसाठी कोणकोणते अभ्यासक्रम पात्र आहेत त्याची यादी इथे दिली आहे। कॅन्डिडेटसाठी QS रँकिंगचा क्रायटेरिया, वयोमर्यादा, कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा या अटी बाकीच्या स्कॉलरशिप सारख्याच आहेत, फक्त पर्सेंटेजचा क्रायटेरिया वेगळा आहे। स्कॉलरशिपसाठी पात्र होण्यासाठी बॅचलर किंवा मास्टर्समध्ये किमान 75 गुण प्राप्त झालेले असावेत। एवढा एकच क्रायटेरिया पूर्ण करणे कॅन्डिडेटला अवघड जाऊ शकते। बाकीच्या स्कॉलरशिपसाठी आतापर्यंत पर्सेंटेज क्रायटेरिया 60 होता, आता त्यामध्ये देखील आपल्याला बदल झालेला दिसून येईल। बाकीच्या अटी जवळपास सेम आहेत, त्या काही आपण आता वाचत बसणार नाही। कोणतीही योजना सुरू होते त्यावेळेस पहिल्या 1-2 वर्षात त्याचा फायदा होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण लोकांना माहिती नसल्यामुळे कॉम्पिटिशन कमी असते। 15 ते 20 जूनच्या आसपास स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते आणि त्याची मुदत साधारणपणे 1 महिना इतकी असते। तर ही होती महाराष्ट्र सरकारच्या मराठा कॅटेगरीसाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठी चालू झालेल्या शिष्यवृत्ती योजनेची थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू।